नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आज आपल्या मनोकी रसोईचा विषय आहे, म्हणजेच आपली आजची रेसिपी आहे पनीर भुर्जी. पनीर भुर्जी बनवलेली आहेत आज मी. तर ते आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, बेसिक सामानापासून बनवलेली आहे. आणि ही भुर्जी अशी आहे की आपल्याला हजबंडच्या टिफिनवर किंवा मुलांच्या टिफिनवर द्यायला बेस्ट ऑप्शन आहे आणि झटपट बनणारी आहे. सकाळी आपल्याला उठायला उशीर झाला तर टिफिनवर काय बनवायचं समजत नाही, तर ही भुर्जी तुम्ही नक्कीच बनवून द्या. मुलांना तर आवडेलच आणि आपल्याला बनवायला सोपी जाईल. तर मी एका कढईमध्ये 1 चम्मच बटर घेतलेला आहे आणि 1 माप तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर इथे छान बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे. कांदा छान हलका ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे, तोपर्यंत तेलात परतून घ्यायचा. त्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. अगर मुलांच्या टिफिनवर देत असाल तर हिरव्या मिरची स्किप करू शकता. आणि त्यानंतर मी इथे 2 टमाटर टाकलेले आहे, लाल टमाटर. आणि लगेच इथे मीठ टाकून घेतलं आहे. मिठाने लवकर टमाटर शिजून येतं म्हणून मी इथे मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता छान असा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आणि त्यानंतर आता इथे बेसिक मसाला आपण टाकून घेऊ. तर 1 चम्मच मी इथे तिखट टाकलेलं आहे. ऑलरेडी आपण इथे मिरची टाकलेली आहे हिरवे. तर 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मी धनिया पावडर टाकलेला आहे. आणि त्यानंतर छान परतल्यावर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मसाला शिजायसाठी. आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी इथे पनीर घेतलेलं आहे. जे पनीर किसून घेतलेलं होतं मी, 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. तुम्ही जर वॉश करून घेतला तरीसुद्धा चालेल. तर अशी झटपट बनवून आपली ही रेसिपी तयार आहे. आणि शेवटी मी इथे सांबार टाकलेला आहे. तर बघा किती छान वाटतं आणि टेस्टला पण तेवढीच सुंदर वाटते, तेवढी छान वाटते. हे मुलांना असं आवडेल. तर नक्की तुम्ही ही बनवून बघा, टिफिनवर मुलांच्या देऊन बघा. नाही टिफिन साफ करून आला तर काहीच नाही. तर या प्रकारे मी इथे पनीर भुर्जी बनवून घेतलेली आहे. तर बघा मी एका डिशमध्ये सर्व करून दाखवते आहे. किती छान असे मोकळी झालेली आहे छान. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकनसुद्धा दाबायला विसरू नका. तर अशाच मस्त रेसिपीसाठी भेटत राहूया आपण मनोकी रसोईमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा.